नमस्कार, KB9च्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भाजप पहिली यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती. युतीबाबत निर्णयासाठी दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यामध्ये 200 जागा लढवणार, बाळा नांदगावकर यांचं स्पष्टीकरण. राज ठाकरे मात्र आजारी. आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधी यांच्यावर मुंबईतल्या ओशिवरा पोलिसात विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल. दिवाळीसाठी पुणे आगारातून 2000 जादा बसगाड्या. आरक्षण सुरू. यंदा 2 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज. आणि कोण बनेगा महाकरोडपतीमध्ये दिल्लीचे 2 भाऊ ठरले महाकरोडपती. मिळालं 7 कोटी रुपयांचं बक्षीस. बातमीपत्राची सुरुवात करूयात एका मुख्य बातमीनं. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपची युती टिकवण्यासाठी शिवसेनेनं आता नवा आणि शेवटचा फॉर्म्युला समोर आणला आहे. रविवारी मुंबईत शिवसैनिकांचा मेळावा घेताना उद्धव ठाकरे यांनी हा फॉर्म्युला स्पष्ट केलाय. यामध्ये शिवसेनेला 151, भाजपला 119 तर मित्र पक्षांसाठी 18 जागा सोडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. आता या नव्या फॉर्म्युल्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. असं लढा की आपल्याकडे बघायची कोणाची हिंमत होणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मित्रपक्षांना दिलाय. तसंच युती टिकवण्यासाठी आपणच तोटा पत्करून भाजपला आणि मित्रपक्षांसाठी आपल्या कोट्यातली जागा देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तिकीट वाटप हा अत्यंत कटुतेचा क्षण असल्याचं उद्धव यांनी सांगत शिवसेनेची उमेदवारी यादी तयार असून कधीही जाहीर करू, मात्र आता आपल्या कोट्यातली जागा देऊनही तडजोड करण्यास कोणी तयार नसेल तर आपण आपल्या बळावर निवडणुका लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आणि सर्व निर्णय जबाबदारीनं घेणार असल्याचंही म्हटलंय. निवडणुकांसाठी शिवसेनेनं विकासाचं इंद्रधनुष्य ही वेबसाईट तयार केली असून त्याचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. निवडणूक तिकीट वाटप हा अत्यंत कटुतेचा क्षण, शिवसैनिक आपलं वैभव असल्याचं सांगत शिवसैनिकांनी मागितला तो निर्णय बाळासाहेबांनी दिला, त्यामुळे आपल्याला घेण्यासाठी नको तर देण्यासाठी सत्ता हवी असल्याचंही यावेळी ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असल्याचं सांगत त्यांनी भाजपसमोर नवा आणि शेवटचा फॉर्म्युला ठेवला आहे. आता सेनेच्या या प्रस्तावावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं गरजेचं आहे. सगळेजण सांगतात उद्धवजी काहीतरी करा आणि सरकार आणल्यानंतर करणार, पण आज जे काही चाललेलं आहे, काल सुद्धा देवेंद्र फडणवीस आले, मला म्हणाले उद्धवजी काही करा हो, युती टिकवा. म्हटलं कशी टिकवू सांगा ना तुम्ही. नाही आम्ही 130 लढवतो, तुम्ही 140 लढवा. म्हटलं माझ्या हातात हे नाही. शिवसैनिक माझ्यावरती जो प्रेम करतोय ना, अंधविश्वास आहे त्याचा माझ्यावरती, त्या प्रेमाला मी चरोट्याने जाऊ देणार. आणि म्हणून म्हटलं ठीक आहे, मित्रांना सांभाळायचं आपण जो फॉर्म्युला काढला की तुम्ही 9 द्या आम्ही 9 देतो, म्हणजे 18 जागा गेल्या. 169 वजा 9 160, 119 वजा 9 110, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपल्या जागा त्यांना पाहिजेत. म्हटलं असं नाही होऊ शकत बाबा, जागा ज्या आहेत त्या आता त्याचं वाटप झालेलं आहे. पाहिजे तर इथपर्यंत मी करू शकतो. ज्या आमच्या शिवसेनेच्या 169 जागा आहेत त्या काल मी त्यांना सांगितलं मी 155 पर्यंत द्यायला तयार आहे. त्याला 14 जागा सोडतो. 14 नाही म्हणे आम्हाला 130च पाहिजे. म्हटलं बाबा असं नाही होऊ शकत. मग तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून मी आणखीन एक पाऊल मागे जातोय. नाही एक मिनिट थांबा. आपण सगळेजण महाराष्ट्रासाठी प्राण द्यायला तयार आहोत. त्याच्यामुळे जर का 2-3 जागा जात असतील तर त्याही द्यायला मी तयार आहे. आजच सकाळी दिल्लीतल्या काही नेत्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं उद्धवजी कुछ तो करो. म्हटलं मैंने कुछ नहीं किया है, आपके लोगों को संभालो. नहीं युती रही तो 220 भी पार कर जाएंगे. म्हटलं मग 220 जागांसाठी तुम्ही 5-7 जागा नाही सोडू शकत. म्हणून मी त्यांना शेवटचं असं सांगतोय की मित्र पक्षांना ज्या द्यायच्या जागा आहेत, तुमच्या 9 आमच्या 9, चला आम्ही आमच्या 9 देतो, तुम्ही तुमच्या 9 द्या. आणि तुमचा जो काय घाटा झालेला आहे त्या 9 जागा मी तुम्हाला भरून देतो. मी जातो मागे. पण त्या जागा शिवसेनेच्या पसंतीने देईल आणि नंतर मग आपल्या पसंतीने 1-to-1 आपण एक्सचेंज करूया. तुम्हाला मंजूर आहे? म्हणजे शिवसेना हा जर का फॉर्म्युला झाला तर शिवसेना 151 लढेल. 18च्या 18 जागा
या शिवसेनेच्या गेल्यानंतर, कोट्यातनं गेल्यानंतर भाजप एकही जागा कमी होत नाही याची जबाबदारी माझी. 119 भाजपला मी देतो. मी घाटापत करतो. मी 18 जागा सोडतो. तुम्ही आता तुमची जागा वाढवण्याचं बोलू नका. कृपा करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता फसवू नका. महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात आता धोंडे पाडू नका. हे धोंडे केवळ आणि केवळ महाराष्ट्रासाठी शिवसेना पदरात घ्यायला तयार आहे. शिवसेना पदरात घ्यायला तयार आहे. पण मात्र आता या जनतेच्या पदरामध्ये तुम्ही धोंडे टाकू नका. हे आता शेवटचं आहे. ह्याच्या पलीकडे गेलो तर मग मात्र माझा नाईलाज होईल आणि मग मात्र मी शिवसैनिकांच्या समोर जाऊ शकणार नाही. आणि म्हणून जबाबदारी फार मोठी आहे. संयम फार महत्वाचा आहे. डोकं बिचून देऊ नका. युती असो युती नसो, जेवढ्या जागा लढू तेवढ्या सगळ्या आपल्याला जिंका व्यास राखील शपथ तुम्हाला घ्यायला लागेल. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अखेर शिवसेना भाजप युती विस्कटण्याच्या मार्गावर आहे. कारण भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. युती करायची की नाही यावर आता दिल्लीत भाजप संसदीय बोर्डाची बैठक सुरू आहे. शनिवारी दिवसभर महायुतीत सुरू असलेल्या प्रस्ताव नाट्यावर मध्यरात्रीपर्यंत तोडगा निघू शकला नाही. शिवसेनेनं दिलेला 155-117 जागांचा प्रस्ताव भाजपनं फेटाळलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव मान्य नसल्याचं स्पष्ट केलं. आता दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रवींद्र भुसारी, ओम माथुर दिल्लीत दाखल झाले आहेत. सन्मानजनक जागा वाटप न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी सेना आणि भाजप सज्ज झाल्याचं चित्र निर्माण करण्यात आलंय. शिवसेना 155 तर भाजप 117 जागांवर लढतील असा फॉर्म्युला शिवसेनेनं भाजप पुढे ठेवला. शिवसेनेला 14 तर भाजपला 2 जागांवर पाणी सोडावं लागणार होतं. दोन्ही पक्षांनी सोडलेल्या या जागा घटक पक्षांना देण्यात येणार असंही ठरलं होतं. मात्र आता हे सर्व विस्कटलंय. त्यावरून आजच्या दिवसभरात काहीतरी मोठा निर्णय होणार हे निश्चित. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरात उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्या दिवशी शहरात तब्बल 52 अर्ज वाटप झाले आहेत. यात भोसरीतल्या 8 अर्जांचा समावेश आहे. निवडणूक म्हटली की पेड न्यूजचा विषय पुढे येतो. निवडणूक काळात पेड न्यूज आढळली तर आता सामान्य नागरिकही लेखी तक्रार करू शकणार आहे. जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे ही तक्रार करता येणार आहे. निवडणुकीच्या काळात पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे. पेड न्यूजबाबत तक्रारीत तथ्य आढळून आलं तर संबंधित उमेदवाराला नोटीस पाठवली जाईल. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शनिवारी जारी झाली. यानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्ज भरल्यावर उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाचं बारीक लक्ष असणार आहे. प्रचारासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील दर 3 दिवसांनी निवडणूक आयोगाला देणं उमेदवारांना बंधनकारक करण्यात आलंय. एखाद्या उमेदवाराबाबत पेड न्यूज आढळून आल्यास त्याबाबत नागरिकांना या समितीकडे लेखी तक्रार करता येईल. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याकरता निवडणूक आयोगानं एक उपसमिती स्थापन केली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत सोशल मीडियाचा URL क्रमांक द्यावा लागणार आहे. हा क्रमांक सायबर सेलकडेही पाठवला जाईल. पिंपरीतल्या यचे कॉलनीच्या 2 सुरक्षा रक्षकांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेत दोन्ही सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी भर दुपारी 1च्या सुमारास घडली आहे. सुमारे 6 ते 7 जणांच्या एका टोळक्यानं शनिवारी दुपारी यचे वसाहतीत प्रवेश केला. इथून जाणाऱ्या जलवाहिनीचे बीड कास्टिंग कापून चोरण्याचा प्रयत्न हे टोळकं करत होतं. यावेळी वसाहतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या प्रवीण सिंग यादव आणि सुनील राणा यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघांवरही हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकांनी आरडाओरड केला असता काही जण मदतीला धावले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी तिथंच सोडून पळ काढला. या गाडीचा नंबर MH14 DC 7590 असा आहे. जखमी झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. की घटना है और क्या हुआ था? ये सर 1:15 की बात है सर. अच्छा. 1:15 से मैं तो रूम पे सोया था. ऐसा आवाज़ आया जोर जोर से. आवाज़ आने के बाद मैं उठ के बाहर गया तो वो दोनों बंदा वो तोड़ रहा था. तो गाड़ी बाजू में खड़ा करके वो तोड़ रहा था. मैं बोला कि भैया क्या कर रहे हैं? बोले तो मेरे को गाली देने लगा. गाली देने के बाद क्या हो गया, मैं वहाँ से निकल के आया तो मैं कॉलोनी सिक्योरिटी को बुलाया. सिक्योरिटी जाने के बाद सिक्योरिटी गया, अपन भी सब लोग उठ के गया. उठ के जाने के बाद उन लोग ने किया पत्थर उठाया. तो सिक्योरिटी के हाथ से मैं डंडा लेके उन दोनों को मारने लगा.
मारते टाइम में ये जो है अभी वो भी आया मेरे साथ में, तो आने के बाद उसको भी मारा, बाकी सिक्योरिटी वहाँ से पूरा भाग गया। कितने लोग थे? ये उन लोग 8-9-10 लोग। 8। और किस चीज से मार रहे थे? पत्थर से मार रहा था। पत्थर से मार तो बाकी लोग वहाँ से हट गया, हम दोनों ही था, तो मेरे को भी भगाया तो उसको भी भगाया। और पत्थर क्या से चोरी कर रहे थे? पाइप चोरी कर पाइप रहे चोरी थे। कर पाइप कौन सा था, ड्रेनेज वाला था या किस? ये टेरेस वाला पाइप, कुछ गाड़ी वगैरह लाया था उन्होंने? 2 व्हीलर गाड़ी था। 2 व्हीलर गाड़ी। कितने बजे की घटना? 1:15 बजे। 1:15। आपका नाम क्या है? मेरा नाम है राणा, पूरा नाम? सुनील नरबातु राणा। हाँ, आप HM में काम करते हो? क्या काम करते हो? सिक्योरिटी। कितने बजे के करीब हुआ ये झगड़ा? मैं सो रहा था सर, जैसे मैं जागा तो वो लोग आए और आने के बाद वो लोग पत्थर और वो तोड़ने लगे अपना अच्छे का पूरा कंपनी का वो सामान। मैं जागा तो मैं बोला कौन है ये? अच्छा। जैसे 12-1 बज रहा हुआ सर, मैं सोया था, टाइम नहीं देखा। अच्छा। मैं उधर उठा, मैं बोला क्या हो रहा था, ये लोग तोड़ रहे तो मैं पाइप के लिए रोका उनको। अच्छा। बोला ये क्यों चोरी कर रहे हैं, ये हमारी संपत्ति है, कंपनी की सरकारी संपत्ति है। तो वो लोग सर पत्थर और दगड़ से मारने लगे। कितने लोग थे? 15-16 लोग थे सर। जैसे ही मारने लगे तो मैं उनके पीछा किया, तो मैं फिर मेरे ऊपर 15-16 लोगों ने पत्थर से चाकू से वार करने लगे सर। मैं गिर गया सर और मेरे को बुरी तरह मारा है। कहाँ पर चोट आई है? अरे सर परिया में चोट है, सिर में चोट है, हाथ में थोड़ा चोट है सर। अंदर पेट में इधर लाते मारे हैं सर, उधर लात मार के मारा है बहुत। राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरूच आहे. असं असताना विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघ भाजपकडे खेचून आणू, मात्र यासाठी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी केली आहे. भाजपनं शुक्रवारी निवडणूक तयारीचा आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीला भोसरी मंडळाध्यक्ष संतोष तापकीर, निगडी चिखली मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, सरचिटणीस सचिन थातूर, प्रमोद निसळ, नगरसेवक शीतल शिंदे आदी उपस्थित होते. सेना भाजपची युती झाली तर भोसरी विधानसभा हा भाजपला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं पवार म्हणालेत. आघाडी सरकारनं मतदारसंघात काहीही कामं केली नाहीत. प्रत्येक प्रश्नांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावं लागलंय. आघाडी सरकार फक्त आश्वासनं देतं पण एकही काम करत नाही. पिंपरी चिंचवड शहरातला रेड झोन, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हे फक्त भाजपची सत्ता सोडवू शकते. त्यामुळे शहरातले सर्व प्रश्न भाजपच सोडवणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात प्रत्येक बूथवर प्रमुख नेमून त्यानुसार कामं करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दिवसात केलेल्या कामांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याकरता बूथ प्रमुखांनी कामं केली पाहिजेत अशा सूचना एकनाथ पवार यांनी दिल्यात. मतदानाचा हक्क बजावावा हे सांगण्यासाठी चार्ली चॅप्लिन चक्क पिंपरी चिंचवड शहरात अवतरला होता. मतदानात सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असा संदेश चार्ली चॅप्लिननं सर्वसामान्यांना दिलाय. पुण्यातल्या NYK ग्रुपनं हा आगळावेगळा उपक्रम राबवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले. या अंतर्गत चार्ली चॅप्लिनच्या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चिंचवडगाव, चापेकर चौक, भाजी मंडई या ठिकाणी NYKचे वरप्रभू शिरगावकर आणि अशोक ओवाळ यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेशात जनजागृती केली. दरम्यान महापालिकेच्या वतीनं सर्व अधिकारी यांना मतदानाविषयीची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक घनश्याम गोयल, महापालिका आयुक्त राजू जाधव, स्वीपचे नोडल ऑफिसर यशवंत मानखेडकर, चिंचवड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड, पिंपरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव गायकवाड, सह आयुक्त दिलीप गावडे, नगर रचना उपसंचालक प्रतिभा भदाने, सहाय्यक आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आदी उपस्थित होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक घनश्याम गोयल म्हणाले, सर्व नागरिकांनी मतदान करून आपलं कर्तव्य आणि हक्क बजावावा. देशाच्या विकासासाठी मतदानाचं महत्त्व सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. देशाच्या विकासासाठी आपला सहभाग देण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क वापरला पाहिजे. भारत निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीमध्ये किमान 10% वाढ करण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आयुक्त राजू जाधव यावेळी म्हणाले, मतदार नोंदणी 365 दिवस केली असून मागील 2 वर्षात निवडणूक आयोगानं BLO यांची नेमणूक करून मतदारांच्या शंकांचं निरसन युद्ध पातळीवर केलं. यामुळे एकूण मतदानात 10% वाढ झाली आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ असून आपण स्वतः मतदान करावं आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन त्यांनी केलं.
पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी जनजागृतीसाठी होर्डिंग्ज आणि पथनाट्याचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलंय. आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधी यांच्यावर मुंबईत ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आम आदमी पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. छेडछाड काढणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करू नये यासाठी मयांक गांधींनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान तरुण सिंग नावाच्या कार्यकर्त्यानं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. यावेळी त्या संबंधित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार न करण्यासाठी मयांक गांधींकडून धमकी मिळाल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय. यावरून छेड काढणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत मयांक गांधींनाही सह आरोपी करण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना मनसे सुद्धा आता सज्ज झाली आहे. राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान तिकडे राज ठाकरे यांची तब्येत बरी होण्यासाठी दिल्लीतल्या एका भाजप नेत्यानं पुष्पगुच्छ पाठवल्याचं समजतंय. एका वृत्तपत्राशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विधानसभेसाठी मनसेची वाटचाल कशी असणार यावर भाष्य केलंय. आम्ही मराठवाड्यात जवळपास सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत. विदर्भातही जवळपास 35 ते 40 उमेदवार निश्चित केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणच्या सगळ्या जागा मनसे लढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही उमेदवार उभे करत आहोत. येत्या 25 सप्टेंबर रोजी मनसेचं व्हिजन डॉक्युमेंट मुंबईत सादर होणार आहे. सत्ता आली तर राज्यात काय करायचं याचं विस्तृत चित्र त्यात असेल असंही नांदगावकर म्हणाले आहेत. दरम्यान भाजप, सेना आणि दोन्ही काँग्रेस यांचं काय होतं त्यानुसार कोणासोबत जायचं, किती जागा कोणासाठी सोडायच्या याचं गणित सध्या मनसेत सुरू आहे. 25 तारखेला राज ठाकरे प्रचार सुरू करणार असून त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांना लवकर आराम पडावा यासाठी भाजपच्या दिल्लीतल्या एका वरिष्ठ नेत्यानं सदिच्छा म्हणून राज यांना पुष्पगुच्छ पाठवल्याचं समजतंय. राज्यातल्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर या पुष्पगुच्छाला देखील आता महत्त्व आलंय. पिंपरीतल्या अशोक थिएटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली. या आगीत थिएटरचा पडदा आणि खुर्च्यांचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झालेली नाही. पिंपरीतल्या साई चौक परिसरातल्या अशोक थिएटरमध्ये सायंकाळी चित्रपट सुरू होता. या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या आगीत थिएटरचा पडदा तसंच खुर्च्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. आग लागताच प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आल्यानं जीवितहानी टळली. अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. पुणे फायर ब्रिगेडवरून कॉल मिळाला आम्हाला 7:33 सायंकाळी. त्यावेळेनंतर आम्ही वल्लभनगर फायर स्टेशनची गाडी घेऊन ताबडतोब इथे रवाना झालो. आमच्या जवळचंच केंद्र एक राटणी फायर स्टेशन तिकडल्या गाडीला कॉल केला आणि दोन्ही गाड्या मिळून आम्ही लागलेली आग पूर्णपणे विझवलेली. तपास दरम्यान काय माहिती पडलं आपल्याला? इथं आल्यानंतर ते त्यांचं स्क्रॅप मटेरियल वगैरे होतं ते जळत होतं. वरती POP केलेलं मटेरियल काही जळत होतं. वायरिंग वगैरे जळालेल्या स्थितीमध्ये होतं. काही खराब झालेल्या खुर्च्या जळालेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लागलेली आग? नाही, एवढं मेजर नाही. अशोक चित्रमध्ये 7:30 इंटरव्हल नंतर आग लागली. इंटरव्हल नंतर? अच्छा. नंतर डोरकेपणे सांगितलं आम्ही. किती दर्शक होते आतमध्ये थिएटरच्या? 51 होत्या. 51 होते. काही नुकसान वगैरे? नाही, काय नुकसान वगैरे. कधी कळलं आपल्याला? डोरकेपणे सांगितलं ना आम्हाला. इंट्रो झाली आणि थोड्या वेळातच त्याला पलीकडे मला आग लागली तिकडे. मग आम्ही जरा पाणी टाकून थोडं आटोक्यात आणली होती. नंतर हे लोक आली फायर स्टेशन. पिंपरी पाठोपाठ चाकणच्या DTL अँजिलरीज लिमिटेड कंपनीच्या पेंट शॉपला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 6 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तब्बल 2 तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी मात्र झालेली नाही. आगीचा फैलाव आणि लगतच्या कारखान्यांना होणारा संभाव्य धोका याचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी 4 बंब आणि 4 पाण्याचे टँकर तातडीनं पोहोचले. मात्र अवघ्या काही वेळात आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं संपूर्ण कारखाना आगीने वेढला गेला. अग्निशामक दलाचे चाकण, MIDC, बजाज ऑटो, व्होल्क्सवॅगन, पिंपरी चिंचवड महापालिकेचे 4 बंब आणि अग्निशामक दलाचे 30 जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात आलेल्या पेंटला लागलेली ही आग आटोक्यात आणण्यात 2 तासांहून अधिक वेळ लागला. आजूबाजूच्या नागरिकांनी इथं मोठी गर्दी केली होती. आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं चाकण पोलिसांनी सांगितलंय.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी तर्फे दिवाळीत राज्यातल्या विविध भागात जाण्यासाठी तब्बल 2000 जादा बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. या सेवेचं आरक्षण सुरू झालं असून यातून 2 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता पुणे आगारानं व्यक्त केली आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत एसटीनं जादा बसचं नियोजन केलंय. यावर्षी 19 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत ही जादा बस सेवा असेल. सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाचं सुरू असलेलं काम आणि स्वारगेट परिसरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे गंगाधाम चौकात तात्पुरतं स्थानक सुरू करण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावरही तात्पुरतं स्थानक सुरू होईल. गंगाधाम चौक इथल्या स्थानकावरून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसची वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावरून अकोला, औसा, भुसावळ, बुलढाणा, अंबेजोगाई, अमरावती, जळगाव, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, शेगाव, यवतमाळ, वाशिम इत्यादी ठिकाणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच याच बस स्थानकातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा भागात जाणाऱ्या बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट बस स्थानकावरून कोकणाकडे जाणाऱ्या शिवाजीनगर इथून औरंगाबाद, नाशिक, लातूर, नगर, पैठण आदी भागातल्या पिंपरी चिंचवड इथून औरंगाबाद, सोलापूर, धुळे, कोल्हापूर, लातूर, सांगवी, सोलापूर आदी भागात सांगवी इथून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, खान्देश भागात जाणाऱ्या बस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांची गैरसोय आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटीने या गाड्यांचं आरक्षण सुरू केलं आहे. महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट उपलब्ध करण्यात आली आहेत. आळंदी ते पुणे रस्त्याला समांतर रस्ता असताना दिघीमधल्या रस्ते 40 फूट करून सर्वसामान्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आपण खपवून घेणार नाही असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी दिला आहे. महेश लांडगे यांनी नुकतीच दिघी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी रस्त्यांचीही पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महेश लांडगे म्हणाले, भोसरी आणि दिघीला जोडणारे 3 रस्ते आहेत. माधवनगर, सावंतनगर पूल झाला, मात्र 10 वर्ष जोड रस्ता झाला नाही. जे रस्ते विकसित करणं आवश्यक आहे ते विकसित केले जात नाहीत. उद्यान, मंडई, शाळा या विकास प्रकल्पांसाठी आरक्षण असताना महापालिकेनं ती ताब्यात घेऊन विकसित केली नाहीत. रेड झोनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. VSNL मध्ये जागा केलेल्या नागरिकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न प्रशासन करतंय, ते आपण सहन करणार नाही असा इशारा लांडगे यांनी दिला आहे. वळूयात एका आगळ्या वेगळ्या बातमीकडे. कौन बनेगा करोडपतीमध्ये दिल्लीचे नरूला बंधू पहिले महाकरोडपती ठरले आहेत. हे दोघंही तब्बल 7 कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. सार्थक आणि अचिन अशी या दोघांची नावं आहेत. सार्थक आणि अचिन दोघांना कोण बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ बासू यांनी गौरवलं. कोण बनेगा करोडपतीमध्ये मोठी रक्कम जिंकण्यासाठी बराच अभ्यास केल्याचं सार्थक आणि अचिन यांनी सांगितलं. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी डेरेक ओब्रियन यांचं पुस्तक अभ्यासल्याचं नरूला बंधूंनी सांगितलं. सार्थक आणि अचिन हे दोघंही अत्यंत गुणी आणि हुशार आहेत. कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरं देताना त्यांचा आत्मविश्वास दिसत होता असं महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोण बनेगा करोडपती हा सामान्य ज्ञानावर आधारित कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध झालाय. आता या कार्यक्रमाला सार्थक आणि अचिनच्या रूपानं पहिलं 7 कोटीच्या बक्षिसाचे विजेते मिळाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.